असे एकूण 24 नेते, म्हणजे देश पातळीवर ही 24 जणांची यादी आहे. देश नाही, राज्य पातळीवर फक्त राज्यातच 24, देशाचं नको, मग हजारो निघतील. तर राज्यातले 24 नेते आहेत. या 24 नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाली. त्याच्या बातम्या आल्या, ब्रेकिंग न्यूज लोकांनी पाहिल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मग हे राजकारण कसं, म्हणजे विशेषतः मला आठवतं की पार्लमेंटला पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्ही मला एक कानमंत्र दिला होता की मला सांगितलं होतं की अमोल एक गोष्ट लक्षात ठेव, वाय यू आर इन टू पॉलिटिक्स. याचं उत्तर तुझ्याकडे क्लिअर जर असेल तर राजकारण सोपं जातं. खरंच आहे. हा मला संभ्रम येतो ताई की आज जेव्हा 24 नेत्यांच्या ब्रेकिंग न्यूज पाहिल्यात, बातम्या पाहिल्यात आणि त्यानंतर ते नेते व्यासपीठावरून डायरेक्ट सांगतात की हो आता आम्हाला सुखाने झोप लागते. नाही, मी तुम्हाला कशाला, म्हणजे एक महिला म्हणून मी फार जवळून त्यांना पाहिलंय आणि आजही त्या महिलेबद्दल माझ्या मनात अतिशय प्रेम आहे. म्हणजे यामिनी जाधव. यामिनी ताईंची आणि माझी काही लहानपणाची ओळख वगैरे नाही, पण यामिनी ताईंना कॅन्सर झाला होता आणि शी इज अ फायटर. मला त्या महिलेबद्दल का प्रेमाने असताय, कारण की ती एक महिला फायटर आहे. कॅन्सर यामिनी ताईंना झाला होता. काय परिस्थितीतून ते कुटुंब गेले मला माहिती आहे, कारण का मी एक कॅन्सर सर्वायव्हिंग फॅमिलीमध्ये आहे. आणि त्या जेव्हा त्या आजारपणातून लढत होत्या इज द वर्ड, त्यावेळीच त्यांच्या घरावर या भारतीय जनता पक्षाने ईडी, सीबीआय, इन्कम नको ते केलं. काय करालो त्या महिलेची, काय त्या माऊलीची चूक मला सांगा. हे एक उदाहरण यामिनी ताईंचं. त्यानंतर म्हणजे ते कुटुंब कशातून गेलं ही मी फार जवळून पाहिजे. हा अन्याय नाही तर काय आहे मला सांगा. मुश्रीफ साहेबांचं उदाहरण बघा, लांब कशाला जायचं. यामिनी ताई तरी शिवसेनेतल्या, आपल्या घरातलं बोलूया ना. अनेक वेळं आपण मुश्रीफ साहेब, तुम्हालाही माझे, आपण एकत्र त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलं. मुश्रीफ साहेबांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केले. समरजित घाटगे, बापरे त्यांच्या कॉन्फिडन्सची तर दादच दिली पाहिजे. समरजित घाटगे रोज चॅनलवर मुश्रीफ साहेबांबद्दल रोज बोलायचे. त्यांच्या घरावर धाड पडली. तुम्ही आठवत असेल अमोल दादा तुम्हाला की ज्या पद्धतीने मुश्रीफ साहेबांच्या ज्या भाभी आहेत, काय त्या ईडीला नडल्यात यार, मान गए त्या बाईला. म्हणजे खरंच इथपर्यंत त्या बोलल्या. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी जेव्हा मुश्रीफ साहेबांच्या भाभींना बघितलं, म्हणजे आजही माझ्या अंगावर काटा येतो की एखादी माऊली जेव्हा ती पदर खोचून लढायला निघते ना, तेव्हा मग 100 पुरुष पण कमी पडतील एवढं तिच्यात बळ येतं. कारण का ती तिच्या लेकरांसाठी लढत होती. घरात दूध नव्हतं, नातवंड होती. हा कुठला न्याय हो भारतीय जनता पक्षाचा. तेव्हा मुश्रीफ साहेब तुम्हाला वाईट दिसत होते. आणि समरजित घाटगे, मी त्यांना आजही नाही अनेक वेळा प्रश्न दिला, आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने मला उत्तर दिलं पाहिजे की जर तुम्ही मुश्रीफ साहेबांवर आरोप केले, त्यांच्या भगिनी कुटुंब काय दुःखातून गेलं हे मी पाहिलं.